बासुंदी. आणि गेस्ट वॉट, आज बासुंदी का बरं आहे, तर आज आपण पाहणार आहोत सीताफळाची बासुंदी. कारण मार्केटमध्ये आता थंडी सुरू झालेली आहे आणि मार्केटमध्ये आता सीझनल फ्रूट्स आपल्याला अवेलेबल असतात. त्यापैकी आपण सीताफळ इथे घेत आहोत आणि सीताफळाची बासुंदी करणार आहोत. तर बासुंदीसारखीच सेम प्रोसेस आहे. आपण 1 लिटर दूध अर्धा लिटर होईपर्यंत छान तो आटवून घेणार आहोत. मंद आचेवर खमंग तापवून घेणार आहोत आणि त्याचा 1 लिटरचा अर्धा लिटर झाल्यानंतर आपण इथे आवडीनुसार केशर ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर आवडीनुसार आपले ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत, चारोळी आणि चारोळी वगैरे. आणि त्यानंतर आपण त्याला एक छान उकळी आल्यानंतर इकडे एका साईडला आपण सीताफळाचं गर स्मॅच करायला घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही मिक्सरला थोडं फिरवून घेतलं तरी बिया ऑटोमॅटिकली सेपरेट होतात आणि मग ते सगळे गर आपण ह्या पद्धतीत चाळणीवर गाळून घेऊ शकतो आणि आपला गर रेडी आहे. आपण ह्याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून झाल्यानंतर आपण लगेचच ह्याच्यामध्ये सीताफळाचा गर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून आपण लगेचच बासुंदी खायला घेणार आहोत. सो तुम्हाला ही अशी छोटीशी घरगुती रेसिपी आवडली असेल सीताफळाची बासुंदी, तर ह्या नक्की ट्राय करा. आणि प्लीज तुम्ही लाईक करत नाही आहेत. तुम्हाला आवडते रेसिपी की नाही ते मलाही माहिती नाही आहे, पण जर तुम्ही भरभरून लाईक केलात, मला कमेंट्स केलात आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब केला, तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. आणि अजूनही मी ह्यापेक्षाही छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो असेच मला सपोर्ट करा आणि आपण अशाच नवनवीन पुन्हा एकदा रेसिपी घेऊन येऊया. आणि आवडली रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि आपली बासुंदी रेडी आहे. सो मंडळी, या खायला बासुंदी.